100 रुपयाची भेटायले कारण बंधनो माँ बहने पढ़ने लगी माँ बहने बंधनो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केल्यानंतर या देशातील प्रत्येक समाजातील माणूस मग स्त्री असो की पुरुष असो सर्वांना शिक्षणाची दारे खुली झाली नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याच्या अगोदर मनुस्मृती नावाचा कायदा होता आणि त्या कायद्यान्वये महिलांना नारी जातींना फक्त चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम नव्हतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून एका कवीने लिहिलं अरे सुना ज्ञान तो कानों में शीशा डाला जाता था सुना ज्ञान तो कानों में शीशा डाला जाता था कहीं तो कटी जवाब अरे मुंह को ताला लगाया जाता था अरे मनुस्मृति का हर एक कानून हमारे खिलाफ था इसीलिए तो मेरे भीमराज ने उसे खुले आम जला डाला सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शिंदे गटाचे सन्माननीय जलील पटेल साहेब यांची प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती असते तशीच आज सुद्धा संविधान गौरव सोहळ्याला उपस्थिती लागली आणि या गीतावरती खुश होऊन त्यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले धन्यवाद 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 कारण बंधनो माँ बहने पढ़ने लगी माँ बहने पढ़ने लगी मंत्री कोई पीएम बनी है आदरणीय उत्तम दादा कांबळे नगर परिषद झोनल ऑफिसर यांच्यातर्फे सुद्धा या चालू असलेल्या गीतावरती 1000 रुपयाची भेट देऊन माझ्या कलावंताचा या गीताचा सन्मान केलाय त्याबद्दल धन्यवाद दादा माँ बहने पढ़ने लगी माँ बहने पढ़ने लगी आगे आगे पाहिजे आणि म्हणून हे मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून थोर अर्थतज्ञ टीव्हीचे समालोचक अजित अभ्यंकर साहेब यांचं पूर्णा शहरामध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे सहकारी तसेच पूर्णा शहरातील व पंचक्रोशीतील आलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते गेली 23 वर्षापासून संविधान गौरव सोहळा पूर्णा शहरामध्ये माननीय प्रकाशदादा कांबळे यांच्या मार्फत व सर्व समाजाच्या वतीने हा सोहळा साजरा केला जातो कारण बंधनो घर प्रवीण जीना है घर प्रवीण जीना है इज्जत से मरना है
सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय कारखाना वसमत यांच्या वतीने व विद्यमान नगरसेवक आदरणीय अनिलदादा खरग खराटे यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपयाची भेट देऊन आम्हा कलावंताचा सन्मान केला आणि म्हणून बंधूंनो या गीताचा शेवट करण्याचा प्रयत्न करत आहे। कर प्रवीण जीना है इज्जत से मरना है, मन रहा है तेरे सर पे जो खतरा, मन रहा है तेरे सर पे जो खतरा, तू उसे हटा देना संविधान बचा लेगा। बांध कर सर पे कपाल तू दे देना अपनी जान, तू देना अपनी जान। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजू नारायणकर सर, युवा नेते व तसेच आदरणीय मिलिंद भाऊ सोन कांबळे युवा नेते यांच्या दोघांतर्फे 500 रुपयाची भेट देऊन माझ्या कलावंताचा सन्मान केला। धन्यवाद दादा। कर प्रवीण जीना है इज्जत से मरना है, और मन रहा है जो ये सर पे जो खतरा, तू उसे हटा देना संविधान बचा लेना। बांध कर सर पे कफन तू दे देना अपनी जान, कौन पर तू कुर्बान देगा सम्मान सबको, भीम का संविधान देगा। काही क्षणामध्ये संविधान गौरव सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी थोडासा 5 मिनिटाचा वेळ आहे। एक संविधानाचा विषय पुनश्च आपल्या समोर सादर करत आहे। या गीतानंतर संविधान गौरव सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आज सकाळी ज्यांच्या मंगलमय हस्ते पंचशील धम्मध्वजाचं ध्वजारोहण झाले असे शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे सर, माजी नगराध्यक्ष पूर्णा यांच्या मंगलमय हस्ते ध्वजारोहण झालं। त्यानंतर 12:30 वाजता डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन येथून रॅलीला सुरुवात झाली व त्यानंतर आता या वेळेला संविधान गौरव सोहळ्याची रॅली या ठिकाणी आलेली आहे। रॅलीचं आगमन झालेलं आहे। पाहुणे मंडळी सुद्धा पुण्याहून ह्यासाठी आपल्याला भेटीसाठी आपल्याशी हितगुज साधण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संविधानाचे गाढे अभ्यासक माननीय अजितदादा अभ्यंकर यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते व पूर्णा शहरातील सर्व जाती धर्माचे सर्व सामाजिक कार्यकर्ते या संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित असतात। तद्वतच लाख मानावे तेवढे आमच्या महिला मंडळाचे या प्रत्येक कार्यक्रमावरती त्यांचा सहभाग असतो आणि आजही आहे आणि उद्या येणाऱ्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला सुद्धा नक्कीच महिला मंडळाची उपस्थिती लावणार आहे। कारण बंधूंनो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती पूर्ण जगाला उद्धारी। कारण सर्वच जणांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून